वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल मिनी ब्लॉग विथ रेश्मा. तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही निघालोय फिरायला. कुठं ते काही माहीत नाही. शीतलंते, हां मी सांगायला विसरले. शीतलंतेमध्ये जवळजवळ 15 ते 20 दिवस गावाला गेले होते. याच्यात आषाढात पंढरीची वारी होती, त्यावेळेस ते गावाला गेले होते. शीतल ओंकार त्याला बी जाऊन आले ते. पण उद्या ओंकारचं बर्थडे, त्याच्यामुळं ते आज शीतलचे मम्मी पप्पा ते बी आले होते. त्याच्यामुळं घरी बोर होते म्हणून आम्ही सगळे चालले होते बाहेर फिरायला. आता त्यांनी स्पॉट डिसाईड केलं आहे कुठं जायचं ते कुठं नाही. आम्ही फक्त आवरला निघालो आहे त्यांच्या मागं. आणि उशिरा झाला आवरायला, मला टाईमच नाही भेटला घरी हे करायला. मला चालू मध्ये थोड्याशा ब्लॉगला सुरुवात करता येईल, म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे कुठं चाललं आहे कुठं नाही म्हणून. आता सध्या आम्ही चाललो आहे. हा आमचा सिंगचाच नेहमीचाच रूट आहे डीमार्टचा. मे बी मंदिर वगैरे असंच काहीतरी असेल. गेल्यावरती मी दाखवलंच तुम्हाला आणि डिटेलमध्ये पण सांगते. कंटिन्यू करा व्लॉग. आता आम्ही खूप दिवसानंतर फिरायला निघलो होतो, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की जवळच आहे. आम्ही बसमधून गेल्यानंतर उतरल्यानंतर आम्हाला वाटलं होतं मंदिर जवळच आहे, पण मंदिर आमच्यापासून थोडंसं लांब होतं. त्यामुळे खूप दिवसानंतर फिरायला जातो, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चालत जायचं म्हणून. सुरुवातीला आम्ही खूप चाललो नाही का, मजेत असं तसं, पण एक टर्न चुकीचं झाला ना आम्हाला, ते खूपच जास्त लांब पडलं. त्याच्यामुळे चालत गेलो होतो ना आम्ही. आमचं तेच चाललं होतं. आता तुम्ही आम्हाला बसमधून म्हणजे ट्रेनने जायचं तर ते मेट्रोने जायचं तर तुम्ही आम्हाला चालवत नेलं. त्याच्यामुळे उरलेल्या पैशांचं आम्हाला खायला काहीतरी पाहिजे. कशाचं काय, एवढा पाऊस त्याच्यानंतर चालू झाला. पुढे दाखवतेच मी तुम्हाला. आणि थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही सगळे पोहोचलो होतो मंदिराच्या मागच्या बाजूला. मंदिर खरंच खूप छान होतं आतमध्ये, आणि मंदिराची कथा पण खूप वेगळी आहे. पुढे मी सांगते तुम्हाला. आणि 3 टप्पे झाले होते. शीतलचे मम्मी पप्पा, बहीण, पप्पा नव्हते आले, भाऊ आला होता. एवढे सगळे गाडीवरती कसं यायचं म्हणून. आणि पाऊस झाल्यामुळं तर थोडंसं पाणी वगैरे पण, आणि चालायला थोडंसं जास्त टाईम पण लागत होता ना आम्हाला. तेच चालत इकडच्या तिकडच्या गप्पा करत आम्ही चाललो होतो मंदिराकडे. मंदिराच्या मागच्या साईडला आम्ही पोहोचलो होतो. चालते परत 1 किलोमीटर चालत. टोटल सगळे 3 किलोमीटर चाललोय आम्ही आता. लोक डोंगरांनी चालतात ह्या दिवसात, आम्ही रस्त्याच्या आता नाही बोलणार काही. बाजारपेठेसारखंच दिसतंय सगळं. झालं ओमकार, ओमकार हाय. ओमकार मी कोण आहे होय? लाज तो काय ओमकार? होय ओमकार, लाजही लागलाय. असा आहे संडेचा बाजार. संडे सुट्टी, गर्दीच गर्दी. पावसाचं वातावरण त्याच्यातून. अशा प्रकारे मंदिराच्या बॅक साईडला पोहोचलेलो आहे. ती म्हणते इथून अजून अर्धा किलोमीटर आहे. चालू केलंय मी. सांभाळू ना. अशा प्रकारे आम्ही सगळे चाललेलो आहे आता मंदिराकडे. मे बी इथून असं वरती जायचं. छान आहे, थोडासा खाली गार्डन स्पेस आहे. इकडून अशी चढाई वरती.
गेटच्या एंटरला हे इथून इकडे अशी एंट्री होती. आम्ही त्या गेटने आलो बॅक साईडनी. आम्ही बी इकडनं फ्रंट साईड रोड आहे हा. सरळ व्ह्यू हा आहे मंदिराचा. आता आतमध्ये माहिती नाही मोबाईल अलाउड आहे की नाही अलाउड. बाहेरूनच व्ह्यू मंदिर छान आहे. बँगलोरमधले मंदिर कर्नाटकमध्ये ना मंदिरं छान असतात पूर्वी असतात. नाही नाही चकली माणसं. नंदी महाराज मंदिराची स्टोरी पण तिथे लावलेली होती. आणि मंदिर जवळजवळ नाही हे खूप म्हणजे दगडातच म्हणजे मूर्तीच तयार झालेली होती नंदीची. म्हणजे स्टोरी अशी आहे की हे जवळजवळ मंदिर ना 500 वर्षांहून अधिक जुनं आहे. आणि यापूर्वी ना परिसरात आहे ना म्हणजे याच्या आधी जे लोक शेती करत होते ना ते म्हणजे भुईमुगाची शेती जास्त केली जाते तिथं. आणि एका वर्षी ना म्हणजे शेतीचं भुईमुगाची शेती खूप छान आलेली होती तिथं. पण एका पौर्णिमेच्या रात्री ना म्हणजे पौर्णिमेच्या रात्री असं म्हणतात की नंदी बैल आलेला होता तिथं. आणि त्याने ना जो ते म्हणजे भुईमुगाची शेती पूर्णच त्याने उद्ध्वस्त केली होती. अशा एका पौर्णिमेच्या नंतर दुसऱ्या लगोपटाच 1-2 वेळा झाला. त्याच्यानंतर गावकऱ्यांनी ठरवलं की त्यांनी म्हणजे जागून लक्ष ठेवायचं की नक्की काय होतंय, कोणता बैल येतो वगैरे असं म्हणजे कोणता प्राणी येतो असं हे करून. त्यावेळेस एका माणसाने हा नंदीबाईला पाहिलं होतं. आणि ना त्याने त्याला असं उद्ध्वस्त करते म्हणून त्याला राग आला. त्याच्यानंतर त्यांनी त्याला काठीने मारलं. तो जागेवर तशी मूर्ती बनली. आणि थोड्या दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की मूर्ती ना सारखी थोडीशी मोठी होत चालली आहे. मग त्यांनी महादेवांना विनंती करून म्हणजे त्याचा उपाय विचारला. तर त्यांनी सांगितलं की त्याच्या डोक्याला त्रिशूळ लावा. त्याच्यानंतर त्याचा साईज आहे त्याच जागेवरती थांबलं. म्हणजे अशी त्याची मला थोडक्यात माहिती तशी मी तुम्हाला सांगितली. आणि समोरचा परिसर पण खूप छान आहे ना. समोर त्यांनी ना नंदीबैलाची मूर्ती वगैरे बाकीचं ते थोडंसं शेतकरी वगैरे दाखवलं. म्हणजे केलंय त्यांच्या प्रकारे ट्राय केलंय त्यांनी दाखवायचं वगैरे. आहे काय नंदीबैलाची मूर्ती वगैरे चांगलं केलं ते. म्हणजे असं छान आहे पाहण्यासोबत. आणि मूर्ती म्हणजे तिथं बघण्यासारखं माग मंदिर नंदीबैलाच्या मूर्तीच्या मागं महादेवांची पिंड आणि गणेशाची मूर्ती होती. आणि हे मंदिराचं फ्रंट साईड म्हणजे फ्रंट व्ह्यू आहे मंदिराचा. आम्ही बॅक साईड नाही त्याच्यामुळे तुम्हाला आधी बॅक साईडचा व्ह्यू दाखवला. तर हा फ्रंट व्ह्यू आहे मंदिराचा. थोडंसं आहे तिथं मोरपंख वगैरे म्हणजे विक्रीसाठी येतच तोरण वगैरे ते पण घेतलंय मी थोडंसं व्हिडिओमध्ये. छान होतं मंदिर एकंदरीत. आणि हेच जे मी सांगत होते ना तुम्हाला की हे नंदीबैलांची म्हणजे नंदीवाल्याची मूर्ती ते तिथं लावलेलं होतं. आणि थोडेसे लहान लेकरं खेळताना वगैरे पण दाखवले त्यांनी तिथं. आणि मेन म्हणजे त्यांनी दरवाजाला मंदिराच्या एंट्रन्सलाच आहे ना नंदीवाल्याच्या शिंगाच्या आकाराच्या दगडाच्या मूर्तीच्या याच्यात आहे ना त्यांनी हे लावलंय एंट्रन्स गेट लावलाय. बॅक साईडने आलो होतो. हे दुसरं मंदिर आहे. आणि मेन म्हणजे आम्ही हे सर्च करून आलो होतो श्री दोड्डा गणपती टेम्पल. आता आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये काय माहिती फोटो काढून देते. दोड्डा म्हणजे मोठा. इन कन्नडामध्ये दोड्डा म्हणजे मोठा. मराठी वापद्यामध्ये मोठा म्हणजे ते मोठ्या म्हणजे एकच दगडात मोठी मूर्ती त्यांना दिसली त्या गावकऱ्यांना गणपतीच्या आकाराची. त्याच्यामुळे त्यांनी ती मूर्ती बसवली होती. आणि मेन म्हणजे ज्यावेळेस आम्ही इकडं फिरायला जायचं म्हणून सर्च केलं त्यावेळेस गणपतीचं सर्च केलं होतं. त्याच्या शेजारी ते लोकेशन सापडलं मला. त्याचे फोटो वगैरे दिसले म्हणून ते पण आलो होतो. तिथं पण आलो होतो आम्ही. आणि ही मूर्ती एकाच म्हणजे दगडाचंच तिचा म्हणजे ज्यावेळेस त्या गावकऱ्यांनी बघितलं गणपतीच्या आकाराची मूर्ती म्हणजे गणपतीचंच आकाराची मूर्ती ती. त्याच्यामुळे त्यांनी तिथं ती बसवलेली होती. आणि आम्ही आतमध्ये गेलो थोडंसं दर्शन वगैरे घेतलं. आणि पाऊस चालू झाला. खूपच जोरात पाऊस चालू झाला. आणि आमच्यासोबत नेहमीच होता. आम्ही असं संध्याकाळचं बाहेर निघलो का पाऊस चालू होतो जोरात. आणि थोडासा प्रसाद वगैरे पण चालू होता तिथं. आणि इथं ना नागदेवताच्या खूप साऱ्या मूर्त्या होत्या. त्या पण घेतल्यात मी. म्हणजे डिफरंट नाही का जिकडे जाईन तिकडे तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला भेटतं. तसल्या प्रकारे हा ना. आपल्याकडे वेगळं राहतं त्यांच्याकडे वेगळं राहतं. खूप काही वेगळं आहे. आणि प्रसाद घेतल्यानंतर एवढा पाऊस चालला आम्हाला प्रसाद घेऊन रिटर्न निघायचं होतं. पण पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही थोडासा प्रसाद घेऊन आतमध्ये मंदिरात बसलो होतो. आणि हे डेकोरेशन वगैरे चाललं होतं त्यांचं शेजारचं चाललं होतं. आणि चाललं होतं रिटर्न निघायचं म्हणून. आणि त्याच्यानंतर ना आम्ही मेट्रोला गेलो. आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न आलो घरी. आणि मला ना हे अपलोड करायला थोडासा उशीर झाला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ओमकारचा बड्डे होता. त्याचं पण मी याच्यातच टाकले. कारण की मला म्हणजे सेपरेट व्लॉग बनवायचा तर खूप वेगळं होऊन जाईल. मग मी याच्यामध्येच त्याचा व्लॉग ॲड केला. आणि हा थोडासा मस्ती करत होता मेट्रोमध्ये गेलो शंभूसोबत.
आणि तिथून यायला आम्हाला थोडासा उशीर झाला होता. 8-8:30 वाजले होते आम्हाला मेट्रोमधून म्हणजे घरी यायला. आणि मग गेलो तर रविवारी. सोमवारी ओमकारचा बड्डे होता आणि स्कूल वगैरे करून केल्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशनला गेलो होतो. आणि हे दोघांची मस्ती चालली होती तिथं ट्रेनवरती. The next day. आणि आज आहे ओमकारचा बड्डे. काल आम्ही फिरायला गेलो, आज ओमकारचा बड्डे. आता आम्ही सगळे गिफ्ट घ्यायला आणि ते आमची वाट बघत आहेत घरी. या लवकर 7:30 वाजेपर्यंत या. आता झाले 7:25. आम्ही सगळे गिफ्ट घ्यायला सापडून हे सापडले आम्हाला त्याच्यासाठी. यायला नको लवकर, मग पाहिजे तसं गिफ्ट. बोल ओमकारला म्हणा हॅपी बर्थडे. गिफ्ट पॅक करूच तर बी दम नाही. चल ना आता जायचंयच ना. शंभू काय केलंय मला? आवडलं गिफ्ट तुला? आली मला मिस पॅक केलंय. हा बरं आहे, चांगलं आहे. चला तिने 7 वाजता बोलवलं होतं आम्हाला. 7 वाजता एक कंपनीत मी स्कूलमध्ये ट्युशनसाठी. कसं जायचं 7 वाजता? तिला म्हणलं 7:30 वाजेपर्यंत येतो. आता 7:45 झाले तर अजून आम्ही रोडनीच आहे. कुठे जा, आम्हाला अशीच घाई असते. कशी घाई काय माहिती. असं निवांत काहीच नाही आमचं. सगळं धावपळीत जातं. हां निवांत काहीच नसते आम्हाला.